शहादा तालुक्यातील आडगाव येथील आदिवासी कलाकारांचे पथक 26 जानेवारी रोजी दिल्लीतील राजपथ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आदिवासी लोकनृत्याचे सादरीकरण करणार आहे। राज्यातील भाजप महायुतीच्या सरकारमध्ये नंदुरबार जिल्ह्याला यावेळी मंत्रिपद मिळाले नसल्याने जिल्हावासियांमध्ये नाराजीचा सूर असला तरी जिल्ह्याच्या विकासाला गती मिळावी यासाठी किमान पालकमंत्री तरी लवकर नियुक्त करावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। रहदारीस अडथळा ठरल्याप्रकरणी नंदुरबारातील 3 विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। नवापूर तालुक्यातील डाकघर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी 75,000 रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। शहादा येथे आईला शिवगाळ केल्याच्या जाब विचारल्याच्या रागातून चाकू हल्ला झालेल्या एका 23 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। मोलनीत ज्या भागात ही घटना घडली तेथील वातावरण तणावपूर्ण झाल्याने लागलीच पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला। धुळे सुरत महामार्गावर वराडी फाटा गावाच्या शिवारात कार उलटल्याने झालेल्या अपघातात 4 जण जखमी झाल्याची घटना घडली। रविवारी सकाळी ही घटना घडली। गॅस शेगडीच्या उघड्यावर वापर करणाऱ्या 2 खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर नंदुरबारात गुन्हा दाखल करण्यात आला। छोट्या दुकानातील यूपीआय पेमेंट पासून ते मोठमोठे बँकिंग ट्रान्सफर देखील डिजिटल झाले आहेत। त्यासोबतच सायबर गुन्ह्याचे प्रमाणही कमालीचे वाढले। जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 20 पेक्षा अधिक नागरिकांना सायबर भामट्यांनी फसवले। नंदुरबार जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संघटनांच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले। नवापूर तालुक्यातील 15,000 गुरुकुलांच्या ड यादीला मान्यता देण्यात आली। या यादीत लाभार्थींना समाविष्ट करून त्यांची कागदपत्रे तयार करण्यासाठी नवापूर पंचायत समिती स्तरावरून कामकाजाला गती देण्यात आली। नंदुरबार शहरातील बायपास रोडवर करण चौफुली ते होड फाटा या दरम्यानच्या गुरुकुल चौफुलीवर कायमस्वरूपी बस थांबा देण्याची मागणी नागरिकांची आहे। तळोदा तालुक्यातील मोड व परिसरातील गावातील विद्यार्थ्यांना तळोदा येथे शिक्षणासाठी जाण्यासाठी व तेथून घरी परतण्यासाठी बस सेवा सुरू करण्याची मागणी विद्यार्थी व पालकांनी अक्कलकुवा आगार प्रमुख व तळोदा बसस्थानक प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली। शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून गटारीचे पाणी वाहत असल्याने वाहन चालकांना वाहन काढताना कसरत करावी लागत आहे। शहादा तालुक्यातील परिवर्धा येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत बाल आनंद मेळावा घेण्यात आला। दडगाव तालुक्यातील सावऱ्या दिगरच्या कारभारीपाडा येथील मीनाबाई सुनील पावरा या महिलेने सावऱ्या दिगरच्या कुंभारपाडा गावात सासरवाडी येथे घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। पती सुनील बुधा पावरा हे दारू पिऊन त्रास देत होते। या त्रासाला कंटाळून महिलेने घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली। याबाबत सुनील बुधा पावरा याच्या विरुद्ध कलम 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला।